नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गुगल वेबसाईटवरती तुमचं बिझनेस रजिस्ट्रेशन करायचा. गुगलवरती जायचं आहे. गेट लिस्टेड ऑन गुगल टाकायचं आहे. ज्या वेळेला गेट लिस्टेड ऑन गुगल गुगल बिझनेस प्रोफाईलला क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं गेट स्टार्टेड आलेलं आहे. तुम्ही इथे काय करू शकता? साइन इन करू शकता. साइन इन केल्यानंतर तुम्ही काय करता? इथे तुमचं हे अशा प्रकारचं बिझनेस असणार आहे. युअर विजिबल नॉट विजिबल दोन्ही ऑप्शन दाखवतो तुम्हाला. गेट लिस्टेड कॉर्नरला गेल्यानंतर गेट स्टार्टेड पण तुम्ही काय करू शकता. म्हणजे बघा इथे तुम्ही गेट स्टार्टेडला क्लिक कराल तेव्हा तुमचं कसं होतं, सर्वात पहिल्यांदा हा नवीन होतो, म्हणून गेट स्टार्टेडलाच क्लिक करायचं. याच्यानंतर तुम्हाला बिझनेस नेम द्यायचा आहे. आता मला काय करायचंय, बिझनेस नेम समजा द्यायचंय समर्थ. SAMARTH. ठीक आहे. समर्थ ऑनलाईन सर्व्हिस सेंटर. CENTER. ठीक आहे. समर्थ ऑनलाईन सर्व्हिस सेंटर. आता बघा, कधी पण लक्षात ठेवायचं की आपण हे काढताना कॅपिटल काढायचं असतं. समर्थचा काढला, ऑचा काढला, इथे गेल्यानंतर यस काढलं आणि सेंटरचं आपण काय केलेलं आहे, सी काढलेलं आहे. समर्थ ऑनलाईन सर्व्हिस सेंटर. बिझनेस कॅटेगरी इथे टाकायची. कोणती तुमची आहे? डिजिटल आहे? कोणती आहे? इथे जर तुम्ही बघितलं तर आपण काय करायचं, डिजिटलची माझी आहे. त्याच्यानंतर माझी ग्राफिकची आहे. GRAPHIT. त्याच्यानंतर डिजिटल केलं इथे, किंवा इथे नुसतं आपलं हे करा, एकच कुठली तरी ठेवा, समजा डिजिटल, किंवा तुमचा जो व्यवसाय असेल त्याच्यानुसार ठेवायचे. आता मी काय केलं, फक्त इथे डिजिटल क्लिक केलं आणि काय केलं, डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स याच्यामध्ये केलं, त्यामध्ये गेलो आणि ह्याच्यामध्ये काहीतरी केलं की मी समजा ठीक आहे, डिजिटल प्रिंटर म्हणून क्लिक केलं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय केलं, नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्यानंतर काय होतं की इथे बघा, तुम्हाला डू यू वॉन्ट टू ऍड अ लोकेशन कस्टमर कॅन विजिट लाईक अ स्टोर और ऑफिस. तुम्ही इथे काय करू शकता, येस किंवा नो करू शकता. जर तुम्हाला नाही करायचं तर नो, आणि कस्टमरला भेटायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता काय होतं, कस्टमरला नाही भेटलं तर ऑनलाईन मध्ये कस्टमरला भेटायचं तरी काय तुम्ही करू शकता, येस करू शकता. जेणेकरून कस्टमर काय करेल, तुम्हाला भेटेल आणि त्याचं ट्रस्ट होईल. त्याच्यानंतर क्लिक केलं, इंटरव्ह्यू बिझनेस ऍड्रेस, याच्यामध्ये इंडिया टाकलं, स्ट्रीट ऍड्रेस. आता एक समजा एक विचार करा, मी टाकला ऍड्रेस माझा, समजा एक पकडा, 603 टाकला. त्याच्यानंतर श्रीजी गार्डन समजा टाकलं, किंवा सद्गुरू हार्मोनी फेज 2, वालवले नाका, बदलापूर वेस्ट असं टाकलं. ठीक आहे. आता इथे गेल्यानंतर इथे समजा गेलं, सिटी कुठली येते, मग याच्यामध्ये ठाणे येते. ठीक आहे. मी काय केलं, कॅप्स मध्ये ठाणे टाकलं. ठीक आहे. आता पिनकोड नंबर समजा जो 421-503 आहे, मी इथे टाकला. स्टेटला क्लिक केलं आणि काय केलं, MAH महाराष्ट्र केलं. इथे बघा, इथे गेलं तुम्ही आणि MAHA महाराष्ट्र इथे बघितलात. मध्ये गेल्यानंतर महाराष्ट्र क्लिक केलं आणि इथे तुम्ही काय केलं, नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्यावरती तुम्हाला काय होते, अशा प्रकारची वेबसाईट ही बनलेली असते. त्याच्यानंतर तुम्हाला काय होतं, रिव्ह्यू पेज केलं जातं. तुम्ही काय करू शकता, आता समजा हा ऑटोमॅटिक काय होतो, हा मॅप येतो आणि त्याच्यानंतर तुम्ही कन्फर्म करू शकता. म्हणजे बघा, याच्यामध्ये डू यू प्रोव्हाइड डिलिव्हर युअर होम ऑफिस ॲड्रेस, काय डू यू प्रोव्हाइड डिलिव्हरेबल ऑन ओके, ते केलं, येस केलं, काय केलं तरी, आणि त्याच्यानंतर काय केलं तुम्ही, नेक्स्ट केलं. आता बघा इथे सर्च ॲट द एरिया यू सर्व ऑप्शन बघा, ॲड एरिया वेअर यू बिझनेस प्रोव्हाइड डिलिव्हर और होम अँड ऑफिस विजिट दिस विल अपेअर ऑन बिझनेस प्रोफाईल. इथे टाकलं यू कॅन चेंज अँड इथे टाकला एरिया टाकला. आता इथे टाकला समजा, मी पुन्हा टाकला की बदलापूर फक्त टाकला. ठीक आहे. बदलापूर महाराष्ट्र मधला. ठीक आहे. इथं तुम्ही काय केलं, बदलापूर महाराष्ट्र केला आणि इथे काय केलं, नेक्स्ट केला.
आता इथे गेल्यानंतर काय व्हॉट कॉन्टॅक्ट डिटेल डू यू वॉन्ट टू युअर कस्टमर. तुम्ही कुठले नंबर देता. एक समजा पकडा मी 7276913082 दिला. वेबसाईट असेल तर द्यायची, नसेल तर काय करायचं, किंवा तुम्हाला नंबर द्यायचा नसेल तर नाही करायचा. एक ठेवू शकता तुम्ही, ऑप्शनल आहे. ठीक आहे वेबसाईट. आता त्याच्यानंतर गेल्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही काय करता. नेक्स्ट केल्यावरती तुमचं हे अशा प्रकारचं सिलेक्ट अ वे टू गेट व्हेरीफाय. मग तुम्हाला फोन नंबरने करायचे किंवा बिझनेस व्हिडिओने करायचे. आता आपण काय करणार, फोन कोडने जर बघायचं की तुमच्या मोबाईलवरती एक कोड येतो, ते ह्या नंबरवरती येतो. तर तुम्ही काय केलं, मोर ऑप्शनला क्लिक केल्यावरती तुम्हाला काय आहे, बाकीचं जसं आपण एक पकडूया की फोनवरनं पाहिजे, मी काय करणार नेक्स्ट करणार. आता याच्यामध्ये काय पाहिजे तुम्हाला, टेक्स्ट मेसेज पाहिजे का कॉल पाहिजे. आपण काय करायचं, टेक्स्टला क्लिक करायचं आणि काय करायचं, नेक्स्टला क्लिक करायचं. तुम्ही जेव्हा नेक्स्टला क्लिक करता त्यावेळेला काय होतं लक्षात घ्या, तुमचा जो इथे गेल्यानंतर तुम्हाला मेसेज मध्ये एक 6 डिजिट कोड येतो. हा 6 डिजिट कोड तुम्ही इथं काय करायचा, टाकायचा. ज्या वेळेला तुम्ही टाकणार त्या वेळेला काय होणार, व्हेरीफाय होणार. व्हेरीफाय झाल्यानंतर बघा, यू आर नाव व्हेरीफाईड, यू कॅन रिप्लाय टू रिव्ह्यू टर्न. इथे गेल्यानंतर तुम्ही काय करायचं, नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला OTP आला, ऍड युअर सर्व्हिस झाली. तुम्ही कुठले पण टाकलं, समजा बॅनर टाकले मी, किंवा दुसरी गोष्ट बाकीचं काय टाकलं ते तुम्ही काय करू शकता, ऍड करू शकता किंवा स्किप करू शकता. मी काय करणार आता, स्किप मी नंतर माहिती भरणार आहे, म्हणून मी आता काय केलं, स्किप केलं. ठीक आहे. मला ह्याचे ऑफिस ऍड्रेस किती संडे, मंडे किंवा हे सगळं ठेवायचं असेल, मी काय केलं इथे तुम्ही बिझनेस ऍड्रेस इथे ठेवायचे, जेणेकरून तुम्ही काय करता, लोकांना भेटू शकता, लोकांना सर्व्हिस करू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही स्किप पण करू शकता किंवा नेक्स्ट करू शकता. आता जर तुम्ही प्रिव्हियस जर टायमिंग ठेवला तर इथे तुम्ही काय करू शकता, तुम्ही इथे ठेवू शकता, नेक्स्ट करू शकता. समजा तुम्हाला जर टायमिंग नाही द्यायचा, तुम्ही काय करू शकता काय माहिती इथे, हे सगळं क्लोज करू शकता. इथे तुम्ही क्लिक केलं, क्लोज केलं. जर तुम्ही ऑनलाईन त्या व्यक्तीला जर भेटणार असाल तर हे ऑफिसला भेटण्याची काही गरज नाही. आणि मी तुम्ही इथं काय केलं, नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्यानंतर इथं ऍड बिझनेस डिस्क्रिप्शन, तुमच्या बिझनेसची जे डिस्क्रिप्शन आहे ते तुम्ही इथं काय करू शकता, टाकू शकता. उदाहरणार्थ माझे जर व्हॉट्सअपला काही डिटेल असतील तर मी काय करतो, टाकतो. आता एक उदाहरणार्थ घ्या, समजा माझ्याकडे एखादी डिटेल आहे, मी काय सहज कॉपी करतोय. जस्ट तुमच्या व्हॉट्सअपला काय करायची, कॉपी करून ठेवायची, जेणेकरून तुम्ही काय करू शकता, पाठवू शकता. आता इथे उदाहरणार्थ समजा एखादं माझं कंटेंट आहे, ते मी काय करणार, डायरेक्ट काय करणार, कॉपी पेस्ट करणार, जेणेकरून त्याच्यामध्ये काय होते, व्यवसायाची पूर्ण माहिती भेटेल. आता माझ्याकडे जर हे काहीच नसेल, मी काय सरळ काय करणार माहिती आहे का, मी एका माझ्या ग्रुपला जाणार. ग्रुपला गेल्यानंतर मी काय करणार, या ग्रुपला क्लिक केल्यानंतर मी डायरेक्ट माझ्या काय करणार, ग्रुपमध्ये जाणार. आणि ग्रुपला गेल्यानंतर मला काय होतं, हे पूर्ण डिटेल येते काय होते, भेटलेत. मी काय केले, डायरेक्ट काय केला, हा जो फॉर्मॅट आहे तो मी काय केला, कॉपी केला. समजा उदाहरणार्थ, समजा ही माहिती एखादी ह्याची डॉक्युमेंटची माहिती मी काय केलं, कॉपी केला. महाराष्ट्र मला सेवा त्याच्यात कॉपी केला. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, कम्प्लीट बिझनेसच्या तिथं काय केलं, पेस्ट केला. आणि तिथं काय केलं, स्किप केला किंवा नेक्स्ट काय, मला सध्या काय ना, मला नंतर टाकायचे म्हणून मी स्किप केला. त्याच्यानंतर इथं काय केलेलं आहे की ऍड स्टोअर फॉर फोटो करायचा असेल, सिलेक्ट इमेज इथं काय करू ठेवू शकता. नाही तर सध्या काय करायची, स्किप करायची, नंतर ती टाकून द्यायची. त्याच्यानंतर इथे पुढे गेल्यानंतर इमेज गेल्यानंतर ही तुम्ही स्किप केली किंवा सिलेक्ट इमेज करून इथं क्लिक करून काय करू शकता, तुम्ही इथे सिलेक्ट केलं. समजा उदाहरणार्थ समजा माझं, समजा हा आहे फोटो, ठीक आहे. आता इथे गेल्यानंतर हा इथे तुमचा काय आला, फोटो इथं पूर्ण ऍड होईल बघा. आता ऍड फोटो झाला, तुम्ही काय केलं, नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला काय होत आहे, डायरेक्ट क्लेम युअर क्रेडिट, हे तुम्ही काय करायचं, हे स्किप करायचं. स्किप केल्यानंतर तुम्ही काय होणार, डायरेक्ट इथे तुमचं इथं हे पण स्किप करायचं. स्किप केल्यानंतर इथं काय करायचं, कस्टमाइज प्रोफाईल इथं मध्ये काय करायचं, लगेच कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही इथे पुढे गेलात बघा, गुगल वेबसाईट तुमची कशा प्रकारे होईल बघा, मी दाखवतो.
अशा प्रकारची तुमची गुगल वेबसाईट होते. आता उदाहरणार्थ बघा, मी काय केलं, माझी गुगल वेबसाईट टाकली शौर्या डिजिटल. हे बघा, इथे जर त्या व्यक्तीने, कोणत्या व्यक्तीने समजा शौर्य डिजिटलला क्लिक केलं, तर इथे होते काय, माझी शौर्य डिजिटलची लिंक ओपन होते आणि त्याच्यानंतर माझं ओव्हरव्ह्यू, ज्या तुम्ही जर बघा इथे एक मी क्लिक करून दाखवतो, ही शौर्य डिजिटलची आहे. इथं कंटिन्यू विदाउट इथं मग ठीक आहे. आता इथे बघितल्यानंतर तुम्ही काय दिसतंय इथे मला, तुम्ही इथे प्रकारे काय करता, जे व्ह्यू मोर गुगल रिव्ह्यू म्हणजे बघा, आपल्याला पाच पाहिजे, तर या पाच मध्ये बघितलं तर ललिता चव्हाण, सविता, प्रीती वाघ, मंदाकिनी, त्याच्यानंतर भावना मोहिते, मयूर, ह्या लोकांनी रिव्ह्यू दिलेले दिसतात. त्याच्याप्रमाणे इथे तुम्ही फोटोमध्ये गेलात, समोरच्या व्यक्तीने वेबसाईटला क्लिक केलं, डायरेक्शनला क्लिक केलं किंवा शेअर केले बघितले. आता समजा उदाहरण तुम्हाला काय करायचे, फोटो बघायचे, तुम्ही इथं काय केलं, शौर्य डिजिटल काय आहे म्हणून काय केलं तर क्लिक केलं. आता क्लिक केल्यावरती तुम्हाला बघा काय होतं, त्या कस्टमरला डायरेक्ट काय होतं, तुमचे इथे बॅनर किंवा काय आहे ना, ते एकदम डायरेक्ट काय होतात, दिसतायत आणि तो काय करतो, डायरेक्ट हे परचेस करतो. तर अशा प्रकारची वेबसाईट तुम्ही काय करू शकता, बनवू शकता आणि 100 रुपयामध्ये तुम्ही स्वतः बनवू शकता. धन्यवाद.